आज सकाळी समताच्या कर्मचाऱ्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर सायंकाळी विवेक कोल्हे यांच्याकडून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी म्हणून निवेदन देण्यात आले। या निवेदनात त्यांनी कर्मचाऱ्यावर झालेल्या मारहाणीचा तीव्र निषेध व्यक्त केलाय। तसेच संबंधित कर्मचाऱ्याचे वडील हे आमच्या पक्षाशी संलग्न असून ते सातत्याने आमच्या सोबत सक्रिय आहेत। यामुळे या घटनेला कोणताही राजकीय रंग देऊ नये असंही त्यांनी स्पष्ट केलं। मारहाण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांची सखोल चौकशी करून त्याचा छडा निवडणूक पूर्वीच किंवा किमान निकाल जाहीर होण्याआधी पोलिसांनी लावावा अशी ठाम मागणी विवेक कोल्हे यांनी केली आहे। या घटनेच्या आडून निवडणूक भरकटवण्याचा प्रयत्न केला जात आहे का याची शक्यता नाकारण्यात येत नाही असं देखील त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय। आज आमच्या निदर्शनात आल्याप्रमाणे एका पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यावर या ठिकाणी बेट इथं अज्ञात व्यक्तीकडून झालेल्या मारहाणी घटनेची निषेध नोंदवायला आम्ही आलेलो आणि सखोल चौकशी करावं म्हणून हे निवेदन द्यायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आणि अशा पद्धतीच्या घटना हे वारंवार कोपरगाव शहरामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे। अनेकदा याच पोलीस स्टेशनमध्ये आम्ही निवेदन देण्याकरता आलेलो होतो। दिवसा ढवळ्या वार होतात, हल्ले होतात, चोऱ्या होतात, मारामाऱ्या होतात। याच बेड भागामध्ये काही लोक म्हणण्यापेक्षा विद्यमान आमदारांचे सुयसहायक आजही जेलमध्ये मारामारीच्या आरोपामध्ये त्या ठिकाणी आहेत। आणि त्याच्यामुळं वारंवार या घटना या विशिष्ट भागामध्येच घडताना आपल्याला दिसतात। आणि संबंध शहरामध्येच खरं तर चोऱ्यांचं सत्र असेल, मंगळसूत्र चोरीचं सत्र असेल, मोटरसायकल चोरीचं सत्र असेल आणि कुठंतरी धाक या ठिकाणी प्रशासनाचा किंवा पोलीस यंत्रणाचा असला तरी काही राजआश्रय असलेले लोक ही घटना करतात का काय याचा देखील शोध सखोल पद्धतीने घेतला गेला पाहिजे अशी आमची या निमित्ताने मागणी आहे। आणि या ठिकाणी सदरील व्यक्ती जे आहे त्यांचे वडील हे आमच्या पक्षाशी संलग्न आहे। गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हे परिवार किंवा आमच्या विचारांमध्ये वेगवेगळ्या विविध कार्यक्रमांमध्ये ते आमच्या बरोबर असतात। आणि त्याच्यामुळं ते जरी सध्या उभे असलेले विरोधी उमेदवारांच्या संस्थेमध्ये कामाला असले तरी आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि त्याचं निवेदन देण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। ही विकासावर आम्हाला निवडणूक लढवायची आहे म्हणून पोलीस प्रशासनाला आमची विनंती राहील की याचा छडा हा तुम्ही मतदानाच्या आधीच किंवा निकाल यायच्या आधीच त्या ठिकाणी लावावा। कारण की यामध्ये कोणी याच्या आडून ही निवडणूक भरकटण्याचा प्रयत्न करताय का काय अशी देखील दाट शक्यता नाकारता येत नाही। आणि म्हणून ही विकासावर होत असलेली शांततेने होत असलेली निवडणूक दुसऱ्या विषयांवर घेऊन जाऊन स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर तशा प्रवृत्तीचा देखील आम्ही या निमित्ताने निषेध करू इच्छितो। दरम्यान निवडणूक काळात अशा घटनांमुळे शहरातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी वेळीच ठोस आणि प्रभावी पावलं उचलावीत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।